तर माझं दर्शन झालेलं आहे तिरुपती बालाजीचं आणि 3 तासात दर्शन झालं. आणि महत्त्वाचं म्हणजे जर कुणाला जर गर्व अहंकाराला असेल तर त्याने एकदा तिरुपती बालाजीला यायचं. इथं कुणी मोठा छोटा नाही, सगळ्यांना सेम ट्रीटमेंट. तर नमस्कार मित्रमैत्रिणी, मी निघालोय माझ्या आणखी एक सोलो ट्रिपला म्हणजेच तिरुपती बालाजीला. आणि ह्यावेळेस मी जाणार आहे ट्रेननं. थोड्याच वेळात माझी दादरवरून रेल्वे आहे तिरुपतीसाठी. तर चला. आणि ह्यावेळी स्पेशल म्हणजे मी निघत आहे माझा वाढदिवस आहे आणि त्याच दिवशी माझं दर्शन तिकीट पण. तर मी जात आहे आता दादर स्टेशनकडे. आणि आय बिलीव्ह की जोपर्यंत तुम्हाला तिरुपती बालाजींचं बोलावणं येत नाही तोपर्यंत तुम्हाला पॉसिबल होत नाही. आणि मी पकडतो आता पटदिशीने जाऊन दादरची ट्रेन आणि निघतो माझ्या प्रवासासाठी. सुरू करतो. आता पुढचे जवळजवळ 18 तास मी प्रवास करणार आहे चेन्नई एक्सप्रेसमधून. आणि ट्रेनमध्ये गर्दी भरपूर असल्यामुळं आजूबाजूला सगळे साऊथ इंडियन प्रवासी माझ्यासोबत आहेत. त्यामुळं आत्तापासूनच साऊथ इंडियन वाईब यायला चालू झालं. तर आता यदगीर नावाच्या स्टेशनवर आलेलो आहे. जवळपास मुंबईवरून 700 किलोमीटर अंतर इतकं मी आत्ता आलेलो आहे. आणि ट्रेन ऑलरेडी लेट एक तासभर लेट चाललेलं आहे. जवळपास 6 ते 7 वाजतील असं वाटतंय रेणुगुंटा स्टेशनला पोचायला. आणि ट्रेन म्हणाल तर एकदम ओव्हर क्राऊडेड आहे आणि जास्त व्हिडिओ पण रेकॉर्डिंग करता येत नाही, कारण की साईडला जे स्टुडंट आहेत त्यांनी मोठ्या साऊंडला गाणं लावल्यात. त्यामुळे जास्त काही रेकॉर्डिंग करता येणार नाही ट्रेनमध्ये. बाकी बघूया आता किती वाजता पोहोचतो. आणि ह्या ट्रिपमध्ये मला जर सगळ्यात जास्त इम्प्रेस कुठल्या राज्याने केलं असेल तर ते आंध्र प्रदेश. इथून प्रवास करत असताना सतत जाणवणारे एका बाजूला डोंगर, हिरवीगार झाडी, तर दुसऱ्या बाजूला लांबपर्यंत दिसणारी शेती. आणि हा भाग फक्त सुंदरच नाही तर ॲग्रिकल्चर सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आत्ता आपण कडप्पा जवळून ट्रॅव्हल करत आहे. आणि इथली एक खास गोष्ट म्हणजे कडप्पा स्टोन. तुम्ही या काळ्या दगडाला डार्क ग्रे रंगाच्या दगडाच्या घराच्या फ्लोरिंगसाठी किंवा पायऱ्यांमध्ये स्लॅबमध्ये नक्कीच पाहिलं असेल. कडप्पा हा खरं तर एक प्रकारचा लाईमस्टोन आहे. या भागात त्याचे मोठमोठे डिपॉझिट असल्यामुळं इथली लोक घर बांधताना याचाच वापर करतात. तर आत्ताची अपडेट अशी, आत्ता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी उतरत आहे रेणुगुंटा स्टेशनवर विदिन नेक्स्ट 5 मिनिट. आणि इथून तिरुपतीसाठी कंटिन्युअसली बसेस चालतात. तर मला उतरल्यानंतर पटकन ती बस पकडायची आहे जेणेकरून मी तिरुपतीला जाईल. आणि तिथून पुढं तिरुमलाला जायचं का नाहीचं तिथे गेल्यानंतर बसेसची अवेलेबिलिटी मी ठरवेल. तर झालेलं आहे, मी पोचलेलं आहे रेणुगुंटा स्टेशनवर उतरत आहे. तुम्ही जर रेणुगुंटा स्टेशनवर उतरलात तर इथून तुम्हाला तिरुपतीला जाण्यासाठी 2 ऑप्शन मिळतात. एक रिक्षा जिचं भाडं आहे 30 रुपये, तर दुसरी बस जिचं भाडं आहे 10 रुपये. ही बस तुम्हाला थेट तिरुपती बस स्टँडवर सोडते, जिथून तुम्हाला तिरुमलासाठी बसेस भेटतात. तर मी जस्ट पोचलेलो आहे तिरुपती बस स्टँडवर. आणि इथून जर तिरुमलाला जायचं असेल तर फेअर आहे 90 रुपये नॉन AC बससाठी आणि 110 रुपये AC बससाठी. तर मी नॉन AC बस चूज केलं आहे आणि ऑलरेडी मी बसमध्ये बसलेलो आहे. तिरुमलाला जाण्याचा मी डिसिजन ह्यासाठी घेतला कारण की मला डुगडुगमध्ये एक व्यक्ती भेटला, राम म्हणून. त्यानं सजेस्ट केलं की वर बरेचसे रेस्टरूम अवेलेबल असतात भरपूर सारे आणि तिथं जेवणाची पण सोय होऊन जाईल. तर ह्यासाठी मी डिसिजन घेतला की तिरुपतीला थांबण्यापेक्षा डिरेक्टली तिरुमलाला जाऊन थांबतो, कारण तिथं पण बरेचसे विश्रामगृह आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं उद्या सकाळी लवकर दर्शन आहे 12 वाजता, त्यामुळं
तो वेळ माझा बराचसा वाचेल आणि सकाळी मला पटकन जाऊन दर्शन घेता येईल. तिरुपती बस स्टँडला ना बऱ्याचशा बसेस लागलेल्या असतात, त्यामुळे तुम्हाला इथं आला की तुम्हाला इझिली बसेस भेटून जाईल आणि प्रत्येक 15-20 मिनटाला इथून सुटतात. त्यामुळे इथून कंटिन्यूस कनेक्टिव्हिटी आहे तिरुमलासाठी. तर मी निघालो तर गोविंदा गोविंद. तर इथं उतरल्या बस स्टॉपचं इथं प्रसाद चालू होता. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रसाद खाऊन घेतो, त्याच्यानंतर रूम उडवतो. तर तिरुपतीमध्ये भक्तांसाठी एक छानशी लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही तुमची बॅग्स वगैरे लॉकरमध्ये सेफली ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी विश्रांती देखील घेऊ शकता आणि त्याच्यानंतर दर्शनाला जाऊ शकता. तर आत्ता रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि मी निघालोय माझे केस कापण्यासाठी कल्याण कट्टा इथं. लोक तिरुपतीला आल्यानंतर केस का कापतात त्याचं कारण म्हणजे बरीचशी लोक आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर मोका म्हणजे देवाला एक आपलं दर्पण म्हणून केस कापतात. तर काही लोक गर्व आणि अहंकार हा सोडून देण्यासाठी केस कापतात. तर मी पण निघालोय कल्याण कट्टा इथे केस कापण्यासाठी. फ्री ऑफ कॉस्ट केस कापले जातात. तर आज जरा गर्दी कमी आहे तिरुपतीला, कारण की मला पण लवकर ही भेटून गेलं लॉकर. तिरुपतीमध्ये तुमच्या केसांचं मुंडन करणं अगदी मोफत करू शकता. इथे अनेक भक्त आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर भगवान व्यंकटेश्वरांना केस कापतात. याला मोक्कू किंवा कल्याण कट्टा असं म्हटलं जातं. इथं स्त्री, पुरुष, लहान मुले सर्व आपली केसांचं अर्पण करू शकतात. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इथंच तुम्हाला स्नान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. तर सगळं आवरून झाल्यानंतर फायनली मी निघालोय व्यंकटेश्वर स्वामींच्या दर्शनासाठी. आणि याच ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल सबमिट करायला लागतो, त्यामुळं मी इथून पुढं काही शूट करू शकलो नाही. तर माझं दर्शन झालेलं आहे तिरुपती बालाजीचं आणि 3 तासात दर्शन झालं. आणि महत्त्वाचं म्हणजे जर कुणाला जर गर्व अहंकाराला असेल तर त्याने एकदा तिरुपती बालाजीला यायचं. इथं कुणी मोठा छोटा नाही, सगळ्यांना सेम ट्रीटमेंट. तर माझं दर्शन झालेलं आहे. खरं सांगायचं तर आतला तो काही सेकंदाचा अनुभव प्रत्यक्षात अनुभवण्याचं फिलिंगच काही वेगळं आहे. तसंच इथं तुम्ही भरपूर शॉपिंग देखील करू शकता. इथे मिळणारे लोकल आयटम, डिवोशनल प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला तिरुपतीमध्ये रूम पाहिजे असेल तर एक युजफुल माहिती देतो. सकाळी 5:30 नंतर इथं रूम्स ऑफलाईन पद्धतीनं अलोकेट केल्या जातात. तर त्या ठिकाणी तुम्ही 5:30 वाजता जाऊन रूम भेटते का हे चेक करू शकता. तर आत्ता 8 वाजलेले आहेत आणि फायनली तिरुपतीला निरोप द्यायची वेळ आलेली आहे. माझी ट्रेन आहे 1 वाजता रेणुगुंटा स्टेशनवर. आणि मागचे 2 दिवस जवळपास तिरुपतीमध्ये राहिलो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला भेटून जातील. कुठल्याही गोष्टीसाठी इथं फक्त तिरुमलाला येण्यासाठी बसचं फक्त फेअर दिलं. त्याच्यानंतर मी ना राहण्याचे ना खाण्याचे ना कुठलेच मी पैसे खर्च केले नाही. त्यामुळं इथं सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट आहे, ते पण एकदम चांगल्या गोष्टीचं. असं नाही की फ्री आहे म्हणजे कसं पण दिलं. आणि इथं जाऊन बस पकडतो मी तिरुपतीसाठी, तिथून रेणुगुंटा स्टेशनला जातो. आणि मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे आता माझं. तर निघतो आता मी मुंबईसाठी. फायनली मी दर्शन घेऊन आलेलो आहे रेणुगुंटा स्टेशनवर. आणि इथून माझी ट्रेन आहे मुंबईसाठी, जी की मी पकडतो आणि माझा व्लॉग मी इथे संपवतो. परंतु ह्या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे दर्शन. एवढी गर्दी, एवढा प्रवास केल्यानंतर फायनली जेव्हा व्यंकटेश्वर स्वामींचं दर्शन होतं, तो फक्त काही सेकंदाचाच क्षण असतो, परंतु आयुष्यभरासाठी लक्षात राहून जातो.